काय म्हणजे प्रोडक्शन डिझाईनचं म्हणजे डोळे दिपले होते हे सगळं बघून. इतकं भारी वाटायचं ना रोज, ज्या पद्धतीने असं वाटायचं की खरंच कुठेतरी वेगळ्या जगात, मड आयलंड सारख्या जागेत किंवा गोरेगाव फिल्म सिटी सारख्या जागेवर त्यांनी ज्या पद्धतीने सेटअप्स उभे केले होते, प्रोडक्शन डिझाईनची संपूर्ण टीम किंवा आर्टची संपूर्ण टीम ज्या पद्धतीने काम करत होते ना, असं वाटायचं की अरे हे इतकं तंतोतंत आणि त्यात कुठलंही चिटिंग नाही. की रायगडाचा सेटअप आहे जो दरबाराचा, तो आमच्या गोरेगाव फिल्म सिटी मध्ये होता आणि स्ट्रिक्टली सांगितलं होतं की चपला अलाउड नाहीयेत. तर त्यासाठी म्हणून प्लास्टिकच्या एक कव्हर्स म्हणतो ना आपण चपलांना, तशा तयार करून ठेवल्या होत्या बाहेर. तो ह्या सगळ्या टीमला बांधून ठेवणारा हा इमोशनचा धागा नेमका कसा आला? तो एका माणसामुळे आला. आणि त्या माणसाचं म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. त्या माणसाचा गायडन्स मिळाला मला, लक्ष्मण उतेकर सर. ज्या पद्धतीने वाईमध्ये भोरमध्ये आमचं शूट झालं ना, तर ते सगळं धोमधरण आणि तो भाग तिथे शूट करत असताना पण असं जाणवायचं की अरे हे काहीतरी एनर्जीज इथे जोडल्या जात आहेत. कदाचित पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राशी असलेला आपल्या मराठ्यांचा इतिहासाचं कनेक्शन, सह्याद्री, या सगळ्याचं काहीतरी मिळतंय आपल्याला. एक म्हणतात ना की त्यांचा हात आहे आपल्यावर, वरद हस्ते आपल्यावर. तो आत्ता हंबल आहे. म्हणजे तो तू म्हणलास तसं की ते सगळं रिसिव्ह करताना तो हंबल असतो, तेवढाच हंबल तो सेटवर पण होता. मला तेच विचारायचं होतं त्या अनुषंगाने की विकी कौशल म्हणजे खऱ्या आयुष्यात नेमका कसं आहे. पुढचा तोच होता प्रश्न. खूप म्हणजे ते त्यांच्याबद्दल बोलेन तितकं कमी. क्रू वालं शूट असतं ना की संपूर्ण क्रूचं ते शेवटचं शूट होतं. त्यानंतर त्यांचे काही राहिलेले सिक्वेन्सेस होते, पॅचवर्क्स होते जे ते करायला जाणार होते. सो लग्नाला ते येऊ शकले नाहीत ऑब्व्हियसली. म्हणजे मला माहिती होतं ते की ते खूप बिझी असतात, त्यांचे लाईनअप्स वेगळे असतात. पण त्यांना हे खूप छान लक्षात होतं आणि त्यांनी कदाचित माहित नाही पण ते भेटले. तर भेटल्या ते मला म्हणले की 2 दिवसांचं आमचं शूट होतं. आदल्या दिवशी ते म्हणले की अरे बायको कुठे आहे तुझी, बायकोला आणायचंच ना भेटवायला. आज त्यांनाही 10 वर्ष होत आहेत. 2000 हे वर्ष त्यांचं 10वं वर्ष आहे इंडस्ट्रीतलं, मसानपासनं. तर मसानपासनं ते आत्तापर्यंतची त्यांची ग्रोथ हे आपण सगळेच बघत आलोय आणि डिझर्व करतात ते. म्हणजे माणूस म्हणून पण डिझर्व करतात, ते कलाकार म्हणून तर करतातच, कारण खूप मेहनती आहेत रे ते. अगदी त्या लोकांमध्ये उतरणारा तो राजा होता, म्हणून तर छत्रपती होते ना ते. इझिली ऍक्सेसिबल होते ते. तर का नसेल रे. आणि आपलं पारंपरिक आहे, लेझिम काय, ढोलताशे काय, हे सगळं आपलं पारंपरिक खेळ. असं वाटतं यार की एवढं सगळं बघितल्यावर, त्यांचं शौर्य, त्यांचं बलिदान, त्यांचे त्याग, हे सगळे त्यांच्या यातना बघितल्यावर असं खरंच वाटतं की अरे काय हरकत होती. म्हणजे काय हरकत काय होती. 30 सेकंदाचा 1 मिनिटाचा त्यांचा तो आनंद बघायला, म्हणजे किती छान. उलट एक वेगळी शेड आली असती. नमस्कार, मी सौरभ नाईक. सगळ्या सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनच्या सबस्क्रायबर्सना मराठी राजभाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ह्याच मराठी राजभाषा दिनानिमित्त आपण एक खास पॉडकास्ट घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण गप्पा मारलेल्या आहेत सुप्रसिद्ध अभिनेता शुभंकर एकबोटे याच्याशी, ज्याने नुकत्याच रिलीज झालेल्या छावा या चित्रपटात अत्यंत महत्त्वाची भूमिका केलेली आहे. एकूणच त्याचा छावाबद्दलचा सगळा अनुभव कसा होता, किस्से नेमके काय, सगळं आपण जाणून घेणार आहोत. चला. शुभंकर, सेन्सिबल टॉक्समध्ये तुझं खूप खूप स्वागत आहे आणि खूप छान वाटलं आज तू इथे आल्यास. म्हणजे मी स्क्रीनवर आता तुला बघितलं आणि थेट आता असं समोर बघतोय. आणि मला पहिला नेमका तोच प्रश्न विचारायचा तुला. म्हणजे आत्ता सुद्धा आपण बोलत असताना, हा एपिसोड शूट होत असताना आणि एपिसोड रिलीज झाल्यानंतर जी लोक बघतात त्या क्षणाला सुद्धा हजारो लोक ह्या क्षणाला तुला बघतात. हजारो थिएटर्समध्ये तुझं काम ह्या क्षणाला पाहायला जात आहे. काय फिलिंग आहे हे नेमकं एक कलाकार म्हणून? खरंच खूप खूप ओव्हरवेल्मिंग फिलिंग आहे. म्हणजे मी हे माझ्याकडे शब्द नाही आहेत किंवा शब्द अपुरे पडतील माझे ते मांडायला. कारण खूपच भारी वाटतंय की आपल्याला ओळखणारी आधीपासनं, ज्यांनी आपल्या म्हणजे अगदी जवळून ज्यांनी आपली जर्नी आत्तापर्यंत बघितली आहे, किंवा नॉर्मल कोणी आपल्याला कामामुळे भेटलंय, किंवा पर्सनल आयुष्यातले आपले फ्रेंड्स, फॅमिली, प्लस नवीन ओळखी होत आहेत, या अशा सगळेच. म्हणजे खूप कॉल्स येत आहेत, स्वतःहून लोक आवर्जून त्यांचं ॲप्रिसिएशन, त्यांच्या शुभेच्छा, किंवा त्यांना जे वाटतंय फिल्म बघून आणि मला तिथे बघून त्यांना जे भारी वाटतंय ते शेअर करतायत. सोशल मीडियावरती तर बोललं जातच आहे.
वेगवेगळ्या माध्यमातून मला संधी मिळतेय. जसं तुमच्या इथे आज सेन्सिबल टॉक्स मध्ये मला येण्याची संधी मिळाली. सो हे खूपच भारी वाटतंय आणि एका अर्थी एक ही जाणीव स्वतःला मी सतत करून देतोय की एका ऑब्व्हियसली म्हणजे की बाबा आता या जर्नी मधल्या एका नवीन फेजची सुरुवात झालीय. जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो, जेव्हा त्यासाठी तयारी करत होतो, तेव्हा तर ती म्हणजे त्याची तेवढी प्रचिती आली नव्हती किंवा येत होती. मी त्या प्रोसेसमध्ये होतो सगळं करण्याच्या. आपण आता मागे वळून बघतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की आपण त्या मेहनतीचा चीज होतंय आणि ते एवढ्या मोठ्या स्केलवर होत आहे. तर टचवूड खूप छान वाटतंय, खूप ब्लेस्ड असल्यासारखं वाटतंय आणि म्हणूनच असं वाटतं की आता हे म्हणजे ही सगळी हे ओव्हरवेल्मिंग फिलिंग, ही पॉझिटिव्हिटी, सगळ्या लोकांच्या शुभेच्छा, हे आता नवीन पुढच्या ग्रोथसाठी कसं पॉझिटिव्हली ट्रान्सफॉर्म करता येईल, हे टिकवून कसं ठेवायचं किंवा ह्याच्या आता अजून स्टेप अप काय आहे. म्हणजे आता खूप मोठी वाट आहे अजून, स्टील अ लॉंग वे टू गो. त्यामुळे आता एक तर पाऊल पडलंय, सो त्या पुढे येणारी आता पावलं सगळीच त्याकडे पूर्ण लक्ष तिकडे आहे सगळं. सो छान वाटतंय आणि तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार की मला तुम्ही इथे सेन्सिबल टॉक्सवर येण्याची संधी दिली. तुझे मनापासून आभार. मला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट शेअर करायची आहे जी सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनशी कनेक्टेड आहे. अरे वा. तुमचं जे काही म्हणजे सोशल मीडियावरचं, युट्यूबवरचं जे काम आहे ते मी बऱ्याच काळापासून मी बघत आलोय आणि खूप इंटरेस्टिंग पद्धतीने तुमचं वेगवेगळ्या निवड खूप वेगळी इंटरेस्टिंग असते आणि तुम्ही बुक रिव्ह्यूज करता, बुक रिव्ह्यू व्हिडिओज असतात. तर छावा सिनेमाचा मला जेव्हा ऑडिशनचा कॉल आला त्याच्या वेळेस मी जे काही प्रिपरेशनसाठी म्हणून ऐकत होतो, बघत होतो, तसं मी छावा कादंबरी मी 11वीत असताना वाचली. म्हणजे आता त्याला ऑलमोस्ट 15 वर्ष झाली, 15 पेक्षा जास्तच राहतात. त्यामुळे बऱ्याच गोष्टी पुसट झाल्या होत्या. तर मला जेव्हा ऑडिशनचा कॉल आला त्यानंतर माझ्याकडे वेळ कमी होता आणि मला ते कमी वेळेत सगळं ते परत एकदा ऐकायचं होतं, बघायचं होतं. करेक्ट. तर मला मी युट्यूबवर जस्ट सर्च केलं ऑडिओ बुकसाठी आणि मला सर्चमध्ये पहिलाच म्हणजे सजेशनमध्ये आपण जो सेन्सिबल मीडियाच्या अंडर जो छावा कादंबरीचा रिव्ह्यू केलाय, इंटरेस्टिंग, तो व्हिडिओ मला सापडला. तो मी बघितलाही होता कारण त्याच्याने एक रिव्हिजन होते ना, पूर्ण समरी हे होते आणि मग मी ती ऑडिओ बुक ऐकली वगैरे. सो हे खूप इंटरेस्टिंग आहे की आज म्हणजे तो रिव्ह्यू पाहिला आणि कट्टू आज मी इथे एक सर्कल पूर्ण झालं. एक्झॅक्टली. येस. आणि पण म्हणजे ह्या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली, म्हणजे थेट कास्टिंग नेमकं कसं झालं तुझं, या रोलसाठी तू परफेक्ट आहेस असं डिरेक्टरला नेमकं कसं वाटलं आणि तुला कॉल केव्हा आला? सो 2023 मध्ये माझी महत्वाची भूमिका असलेली एक चौक नावाची मराठी फिल्म रिलीज झाली होती. ओके. रिलीज झाली आणि 1-2 दिवसातच मला मी तेव्हा एक मालिका करत होतो, त्या मालिकेच्या सेटवर मी होतो आणि मला एक रॅन्डम कॉल आला की नमस्ते, एक फिल्म बन रही है, अँटी कास्टिंग एजन्सी नावाची कास्टिंग एजन्सी आहे जी बरीच मोठमोठ्या प्रोजेक्ट्सना त्यांचं नाव असोसिएटेड असतं. खूप छान आहेत ती लोक. तर मग त्यांच्याकडनं तो फोन होता की अँटी कास्टिंग से बात कर रहे हम लोग आणि छावा नावाची एक फिल्म, ऐतिहासिक फिल्म बनतीये. मॅडॉक प्रोडक्शन ती प्रोड्यूस करते आणि लक्ष्मण उतेकरचं डिरेक्ट करणार आहेत आणि विकी कौशल इज प्लेइंग द टायटल रोल ऑफ छत्रपती संभाजी महाराज. तर एकतर तुम्हाला आवडेल का ऑडिशन द्यायला? तर मला एकदम असं आवडेल का असं काहीतरी सगळं त्याची बॅकग्राऊंड दिल्यावरती शेवटी प्रश्न आला की आवडेल का. तिथे 1 मिनिट आपण स्वतःला थोडस चिमटा काढतो, काय म्हणतात की आपण रियालिटीच आणतो स्वतःला, की तसंच मी केलं. मी गॅदर केलं स्वतःला, म्हणलं नक्कीच आवडेल, का नाही आवडणार. मग दिवस ठरला, वेळ ठरली, मला कॅरेक्टर दिलं गेलं. तर इनिशियली मी अंताजी नावाच्या कॅरेक्टरची ऑडिशन दिली होती. जे अल्टिमेटली फिल्म मध्ये दुसऱ्या एका ऍक्टरनी प्ले केलं, आशिष पाथोडे माझा मित्रच आहे तो. तर त्याची मी ऑडिशन दिली होती आणि खूप साधा सिंपल सीन आहे जो फिल्म मध्ये पण आहे. त्या सीनची मला ऑडिशन मिळाली होती. आणि आता मला मान्य आहे की कादंबरीचा डायरेक्टली काही त्या सीनशी संबंध नव्हता, पण तरी एक प्रिपरेशन म्हणून मला ती मला ती एक ऑडिओ सिरीज सापडली छावा वर केलेली, पुणे आकाशवाणीच्या अंतर्गत काही वर्षांपूर्वी. ती मी ऐकली आणि मग अर्थात
अंताजी, रायाजी, धाराऊंची मुलं, ती कशी लहान महाराजांबरोबरच ते कसे लहानाचे मोठे झाले, एकत्रच ग्रुमिंग झालं त्यांचं, हे सगळंच त्यातनं स्पष्ट होत गेलं पुन्हा एकदा. मग ऑडिशनसाठी म्हणशील तर मी प्रयत्न केला होता की मला ते काय झालं होतं ना की मुळातच एक नट म्हणून माझा अप्रोच तो आहे कदाचित की काही बाबतीत काही काही गोष्टींचे पॅटर्न्स बनत गेलेत. करेक्ट. ते आपणच बनवत गेलोय कदाचित, किंवा म्हणजे ते जेनरिकच्या टर्म्स खाली म्हणजे टायटल खाली येणाऱ्या गोष्टी आहेत त्या. तर तसा ऐतिहासिक बाजाचा एक पॅटर्न आहे, आणि जो मी रॉंग किंवा राईट काही म्हणत नाही त्याला, पण मला नव्हता मला तो टाळायचा नाटकांमध्ये ज्या पद्धतीचा. एक्झॅक्टली. सो मला तो टाळायचा होता. भले तो खूप साधा बोलीत जसे आपण गप्पा मारतोय तसे ते गप्पा मारत असतात असा तो सीन होता, तरी मला तो कुठलाच मावळी टिपिकल एक हे त्याला द्यायचा नव्हता. त्याला सहज ठेवायचं होतं खूप. म्हणजे शुभंकर जितके सहजपणे ती गोष्ट एखाद्याला कन्व्हे करेल किंवा बोलेल तितक्या सहजपणे, पण कॅरेक्टर कसं सहजपणे त्या काळात आणि ते फिलिंग सगळं घेऊन किती सहजपणे ती गोष्ट होऊ शकते, त्यातली सटलिटी काय आहे. आणि झाली ऑडिशन, आणि ती ऑडिशन आवडली त्यांना. 4-5 टेक केले आम्ही तेव्हा. आणि मी ऑब्व्हियसली जाताना नर्वस होतो, कारण मी पहिल्यांदाच अशा पद्धतीने कुठल्या तरी हिंदी ऐतिहासिक चित्रपटाचं ऑडिशन देत होतो. सो झाली ऑडिशन, आणि मग मध्ये एक परत 15-20 दिवसांचा गॅप गेला, आणि मी परत त्या मालिकेच्या सेटवरच होतो एक दिवस. आणि मला आठवतंय की ज्या दिवशी कॉल आला मला, त्या दिवशी सकाळपासून माझ्या पोटात काहीतरी गडबड झाली होती. म्हणजे काहीतरी खाण्यात आलं होतं म्हणा किंवा काय. तर मला काही लक्ष लागत नव्हतं तिथे मी जे काही काम करत होतो त्याच्यात, आणि मी अस्वस्थ होतो आणि मी पडलो होतो सोफ्यावर डोक्यावर हात ठेवून. आणि मला फोन आला रँडमली. तर फोन आला, आणि जेव्हा आता तर नंबर सेव्ह होता की बाबा काय अँटी कास्टिंग पुढे दिलं होतं, आणि मी म्हणलं आता फिंगर्स क्रॉस, आता एकतर नाही किंवा हो काहीतरी. येस. फोन उचलला, आणि फोन उचलले म्हणले की कॉंग्रॅच्युलेशन सर, आप कास्ट हुए हो संताजी घोरपडे. मी इनिशियली संताजी घोरपडेंच्या पात्रासाठी कास्ट झालो होतो. पुढची गोष्ट सांगतोच, म्हणजे की धनाजी कसा झालो अल्टिमेटली. तर मग पटकन पोटातलं दुखणं वगैरे सगळं गुल असं एकदम मी चार्जच झालो त्या फोनमुळे. मग पुढे ते सगळं कमर्शियल्स वगैरे सगळं ठरलं. मग आम्हाला एक 4 महिन्याचं साधारणपणे 4-4.5 महिन्याचा आमचा ट्रेनिंग पिरियड होता. त्या ट्रेनिंग मध्ये ठाण्यात एक शिवगर्जना प्रतिष्ठान नावाची एक संस्था आहे, जे आपले पारंपरिक शिवकालीन सगळे आपले युद्धकला जी आहे, त्यात तलवार आली, दांडपट्टा आलं, लाठीकाठी आले, तर ते सगळे त्यांची तिकडे म्हणजे प्रॉपर शिकवतात, त्यांचे कोर्सेस आहेत. तर त्यांनी आम्हाला ट्रेनिंग दिलं. म्हणजे त्यांच्याकडून त्यांचे जे मेन हेड आहेत भार्गव शेलार सर, ते आम्हाला ट्रेनिंग द्यायला यायचे. आणि अगदी मी तुला सांगतो, एक गोष्ट ABCD पासून व्यवस्थित शिकलो आम्ही. म्हणजे 32 वेगवेगळे वार शिकलो होतो आम्ही. बापरे. म्हणजे मनगट जे असतं ना, मनगट आपला फोराम, आपला पूर्ण मसल मेमरी मध्ये ते बसवलं होतं प्रॉपर त्यांनी. आणि त्याबरोबरीने जितू वर्मा, हे नाव बरंच फेमस आहे इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे घोडे फिल्मिंग साठी घोड्यांना ग्रूम करणे, ट्रेन करणे, हाच त्यांचा व्यवसाय आहे. आणि त्यांच्या फॅमिली, म्हणजे त्यांचा फॅमिली बिझनेस आहे, त्याला एक लेगसी आहे, खूप काळापासून ते हात आहेत. त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये आम्हाला ट्रेनिंग मिळालं. हेच आता मला सांगायला हे पण आवडेल त्या निमित्ताने की धनाजी जाधव ही भूमिका जी मी छावामध्ये केली आहे, ती भूमिका करायची माझी दुसरी वेळ. ह्याच्या आधी हीच भूमिका मी सरसेनापती हंबीरराव या चित्रपटात केली आहे, जी प्रवीण तरडे सरांनी डिरेक्ट केलेली फिल्म. त्यांनीच ते कामही केलं होतं. तर त्या फिल्मच्या वेळेस मला हे सगळं शिकलो होतो मी. पण अर्थात तेव्हा मिळालेलं ट्रेनिंग किंवा तेव्हा हातात असलेले दिवस आणि एकंदरीत सगळ्याच गोष्टी आणि आत्ताच्या या फरक होता, खूपच म्हणजे ड्रास्टिक फरक होता. कारण इकडे म्हणजे जसं मी म्हणलं तसं अगदी आपण
पाटीवर पेन्सिलीने रेत कशी ओढायची पासून जसं लहानपणी शिकलोय तसं शिकवलंय आम्हाला की म्हणजे ती भीती तुमची जातेच. म्हणजे हंबीररावला ते केलं, हॉर्स रायडिंग केलंय, तलवारबाजी केली, पण इथे खूप वेगळ्या पद्धतीने ते सगळं बेस पासनं तयार झालं. आणि ते 4-4.5 महिने झाले, त्यात आमची लुक टेस्टही झाली. तर लुक टेस्ट झाल्यावरती मग लक्ष्मण उतेकर सरांनी मला सांगितलं, म्हणजे मला विचारलं की तुला धनाजी करायला आवडेल का, कारण मला धनाजी जाधवांच्या त्या फ्रेम मध्ये तू ऍप्ट वाटतोयस, एकदम करेक्ट तू त्यात बसशील आणि तू ते खूप भारी करशील. अर्थात त्याच्यामध्ये जसं मी म्हणलं तसं सरसेनापती हंबीरराव मधली त्यांनी कदाचित माझं काम नोटीस करून ठेवलं असेल, त्यांनी ती फिल्म आधी पाहिली असेल रिसर्चच्या काळात. आणि मी म्हणलं सर मला ऑब्व्हियसली तुम्ही या चित्रपटात असण्याचा म्हणजे होण्याचा भाग आहे, मी हेच माझ्यासाठी खूप आहे. त्यातून त्या कोर स्क्वॉडचा भाग आहे, म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जो मेन स्क्वॉड होता आणि म्हणजे त्यांचा एक इंडिव्हिज्युअल इतिहास पण आहे त्यांना, त्या पात्रांना, त्यातला एक भाग होण्याची संधी मिळते, हेच माझ्यासाठी खूप आहे. सो ते म्हणले, मग ते सगळं झालं, मग लुक्स ठरले आमचे, फोटोशूट झालं आमचं. त्यानंतर आमचं ट्रेनिंग, आमची सुरुवात शूटिंगची जी झाली ती ऍक्शननी नाही झाली, कारण सरांना, लक्ष्मण उतेकर सरांना सुरुवात करताना लगेच ऍक्शनला जायचं नव्हतं. खूप ऍक्शन आहे फिल्म, म्हणजे ज्यांनी फिल्म बघितली आहे, ज्यांची राहिली आहे, तर लवकरात लवकर जाऊन बघाच. पण ते त्यांना हे लक्षात असेल, तर तू पाहिलीस, तू 2दा बघितलीस, तर तुला लक्षात येतं की खूप वेगवेगळ्या पद्धतीची ऍक्शन आहे फिल्म मध्ये, आणि तिचं एक्झिक्युशन मध्ये पण ते वेगळे पण होतं. सो आता हे झालं स्किल सेट, म्हणजे एका अर्थी विंगेच्या पलीकडची, स्टेजवर ही कामं नाही करायची, अशी कामं झाली. मग आमचं जसं शूटिंग सुरू झालं तसं थोडंसं सीन्स, खलबतखान्यातले सीन, प्लॅनिंगचा सीन, थोडंसं जेल झाली ना जशी टीम, तसं पहिल्यांदा आमचा ऍक्शन सिक्वेन्स झाला होता डिसेंबर 2023 मध्ये बुराणपूरचा. ओके, सगळा सिक्वेन्स आमचा सुरू झाला, ओपनिंग जो सिक्वेन्स आहे तो मस्त. काय म्हणजे प्रोडक्शन डिझाईनचं म्हणजे डोळे दिपले होते, हे सगळं बघून इतकं भारी वाटायचं ना रोज, ज्या पद्धतीने असं वाटायचं की खरंच कुठेतरी वेगळ्या जगात, मड आयलंड सारख्या जागेत किंवा गोरेगाव फिल्म सिटी सारख्या जागेवर त्यांनी ज्या पद्धतीने सेटअप उभे केले होते, प्रोडक्शन डिझाईनची संपूर्ण टीम किंवा आर्टची संपूर्ण टीम ज्या पद्धतीने काम करत होते ना, असं वाटायचं की अरे हे इतकं तंतोतंत, आणि त्यात कुठलंही चिटिंग नाही, 1% त्यात चिटिंग नाही. आणि जे एक टीम म्हणून त्याच्यात डिसिप्लिन आलं पाहिजे ना, म्हणजे मला आठवतंय, हा थोडासा भरकटतो, पटकन येतो मी परत मेन विषयावर, की रायगडाचा सेटअप आहे जो दरबाराचा, तो आमचा गोरेगाव फिल्म सिटी मध्ये होता, आणि स्ट्रिक्टली सांगितलं होतं की चपला अलाउड नाहीयेत. तर त्यासाठी म्हणून प्लास्टिकच्या एक कव्हर्स म्हणतो ना आपण चपलांना, तशा तयार करून ठेवल्या होत्या बाहेर, आणि 3-4 लोक त्यासाठी होती फक्त तिथे, की ती प्लास्टिकची एन्श्योर करायला की कुणी त्यांच्या इंडिव्हिज्युअल शूज मध्ये आज जातंय की नाही. सो इतकं छान त्यांचं सगळं एक्झिक्युशन होतं. नुसतं तेवढंच नाही, डिझाईन लेवलवर खूप ग्रेट होतं, ते दिसतं ते आणि पडद्यावर. मी काय सांगत होतो आता आधी, आपण त्याआधी बोलत होतो की कशा पद्धतीने म्हणजे तुमचं डिसिप्लिन, डेफिनेटली प्रोसेस बद्दल. आणि मग आमच्या फिल्मचं जे ऍक्शन डिरेक्शन केलंय ते जोजी नावाचे एक बल्गेरियाचे ऍक्शन डिरेक्टर आहेत, ज्यांनी गेम ऑफ थ्रोन्स सारखे शोज दिले, त्यातले कितीतरी सिक्वेन्सेस त्यांनी ऍक्शन डिझाईन केली, कोरिओग्राफ केली. आणि त्यांच्याबरोबर परवेज आणि अशरफ असे 2 इंडस्ट्रीतले खूप नावाजलेले आणि त्यांना खूप एक्सपिरियन्स असलेले 2 ऍक्शन फाईट मास्टर्स आहेत ते. तर त्यांनी दोघांनी मिळून त्यांचं हे कोलॅबोरेशन आहे ऍक्शनचं, आणि सगळंच शिकलो मी त्याच्यात. सो असा आहे माझा प्रवास एकंदरीत. अजून बरंच आहे, बोलायला बरंच आहे. एक्झॅक्टली. पण म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मला एक गोष्ट खूप जाणवली, बेसिकली छावा बघितल्यानंतर सोशल मीडियामध्ये ज्या पद्धतीनं छावा समोर येतो, त्यातले जे कॅरेक्टर समोर येतात, म्हणजे अगदी मी आता तुला प्रत्यक्ष भेटलो आहे, मी जेव्हा सिनेमा बघायला गेलेलो तेव्हा विनीत सिंग ज्यांनी कवी कलशांची भूमिका केली ते भेटले, किंवा सोशल मीडियावर जेवढं विकी कौशलला बघतो, जेव्हा हे सगळे छावामधले कॅरेक्टर्स ज्यांनी व्यक्तिरेखा साकारल्यात, ते जेव्हा लोकांमध्ये जातात तेव्हा इतका यशस्वी चित्रपट देऊन सुद्धा ते फार लोकांमधले वाटतात. तो हंबलनेस फार त्यांच्यामध्ये आहे. म्हणजे
इतर वेळेला आपण कुठलाही मराठी हिंदी कुठलाही सिनेमा बघितला आणि त्यात जो एवढ्या मोठ्या प्रमाणावर जेव्हा यश मिळवतो तेव्हा त्यातला सुपरस्टार बाहेर जाताना लोकांमध्ये मी असं नाही म्हणणार की एक वेगळा ऍटिट्यूड कॅरी करतो, पण एक ते आपसूक येतं, एक असं जे असतं ना ते येतं. ह्या सिनेमामध्ये कुठलेही कॅरेक्टर असेल, अगदी म्हणजे विकी कौशलपासनं, तो असं कुठेच नाही आलं. तो कायम हंबल असतो, लोकांमधला वाटतो. किंवा कितीही वेळा लोकांमध्ये गेलं तरी लोक जितकी इमोशनल झालेली असतात तेच इमोशन्स त्यांच्यात पण असतात. सो ह्या सगळ्या टीमला बांधून ठेवणारा हा इमोशनचा धागा नेमका कसा आला? तो एका माणसामुळे आला. आणि त्या माणसाचं म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. त्या माणसाचा गायडन्स मिळाला मला, लक्ष्मण उतेकर सर. त्यांच्यासारखा शांत, त्यांच्यासारखा सच्चा म्हणजे आपल्या क्षेत्रात आज मी बघितलं ना, खूप अवघड आहे रे. खूप सगळ्या गोष्टी बॅलन्स करणं खूप अवघड आहे. त्यांचं हे ड्रीम प्रोजेक्ट आहे. ओके. आणि त्यांनी बऱ्याच मुलाखतींमध्ये सांगितलं की कोविडमध्ये छावा कादंबरी पडली होती, मी वाचली नव्हती. माझ्या मुलांनी मला खूप इन्सिस्ट केलं, त्यांनी ती वाचली आणि त्यांनी ठरवलं. आणि एक दिनेश विजन सारखा एक खूप म्हणजे मोठा, खूप सिनियर, एक लेजेंडरी प्रोड्युसर आपल्याकडचा इंडस्ट्रीतला, हिंदी पूर्ण कम्युनिटीतला, तो उभा राहतो आणि एका म्हणजे काय म्हणतात, कुठलाही विचार मागचा पुढचा न करत पटकन म्हणतो की करतोय आपण हे. सो हे लक्ष्मण उतेकर सरांचा जो साधेपणा आहे, त्यांचं जे स्पिरिट आहे, जे ह्या त्यांच्या विजनला, त्यांच्या स्वप्नाला जोडलं होतं, ते पूर्ण टीम मध्ये नकळतपणे झिरपलंय रे. आणि अर्थात सगळी लोक, जसं तू म्हणलास तसं विकी कौशल, तो आत्ता हंबल आहे. म्हणजे तू म्हणलास तसं की ते सगळं रिसीव्ह करताना तो हंबल असतो, तेवढाच हंबल तो सेटवर पण होता. मला तेच विचारायचं होतं त्या अनुषंगाने की विकी कौशल म्हणजे खऱ्या आयुष्यात नेमका कसा आहे, पुढचा तोच होता प्रश्न. खूप म्हणजे ते त्यांच्याबद्दल बोलेन तितकं कमी आहे. कारण जसं आमचं शूटिंग सुरू झालं ना, तसं थोडीशी ओळख, एक टप्प्याटप्प्याने पुढे जातात ना गोष्टी. जसं आम्ही ऍक्शनला आलो तसं आम्ही एक टीम झालो होतो, एक स्क्वॉड झालो होतो. तर त्या टीमची भावना निर्माण होण्यासाठी म्हणून त्याचा जो लीडर आहे, जो छत्रपती संभाजी महाराजांचं जे कॅरेक्टर जे करणार आहेत, ते मुळात त्या माणसात, म्हणजे माणूस म्हणून त्याच्यात ते असलं पाहिजे. लीडरचं एक ती लीडरची फिलिंग की घाबरू नका, मी आहे, म्हणजे मी पुढे जाईन, तुम्ही मागणं या, तुमच्यावरचे वार मी झेलतो. तर ही जी एक फिलिंग आहे ना, जी आमच्यात माणूस म्हणून पण आम्हाला मिळाली. म्हणजे मला कितीतरी वेळा आठवतंय की स्वतःहून कुठलाही शॉट असू दे, काही म्हणजे नुसते ऍक्शनच नाही, कुठलंही असू दे, व्यवस्थित रिहर्सलला वेळ देणार, व्यवस्थित ओके आहे की नाही, म्हणजे दिग्दर्शकाला जे हवंय की नाही, हे म्हणजे त्याला जे मिळालंय की नाही त्याच्याबद्दल जोपर्यंत त्यांना कॉन्फिडन्स येत नाही, हे कितीतरी त्यांच्या साध्या साध्या हॅबिट्स आहेत ज्या त्यांच्या कामात रिफ्लेक्ट होतात. आणि म्हणूनच कदाचित मला असं वाटतं की आज त्यांनाही 10 वर्ष होत आहेत. 2000 हे वर्ष त्यांचं 10वं वर्ष आहे इंडस्ट्रीतलं, मसानपासनं. तर मसानपासनं ते आतापर्यंतची त्यांची ग्रोथ हे आपण सगळेच बघत आलोय. आणि डिझर्व करतात ते, म्हणजे माणूस म्हणून पण डिझर्व करतात, ते कलाकार म्हणून तर करतातच, कारण खूप मेहनती आहेत रे ते. म्हणजे मला खूपच, आणि व्यक्ती खूप छान आहे, ग्राउंडेड आहेत, सगळ्यांना ग्रीट करतात, रिस्पेक्ट देतात. म्हणजे मला हे पण सांगायला आवडेल की पर्सनल किस्सा आहे, पण मी थोडक्यात सांगतो की माझं लग्न आमच्या छावा चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान झालं. ओके. तर मला खूप इच्छा होती, मी सगळ्यांनाच इन्व्हाइट करत होतो भेटून. लक्ष्मण उतेकर सरांनाही केलं, आमचे EP आहेत त्यांना केलं. तसं माझी इच्छा होती की विकी सरांना मला भेटून पत्रिका द्यायची होती. आणि काय जो काही 5 मिनिटं वेळ देतील त्याच्यात मी त्यांच्याशी बोलणार हे ठरवलं. आणि मी खूप मनाची तयारी करून त्यांच्या व्हॅनिटीपाशी गेलो. आणि थोडा वेळ थांबल्यानंतर त्यांनी मला आत बोलवलं. तर असं वाटलंच नाही रे की मी कोणाला तरी एका अशा माणसाला भेटतो की मी ज्याला पडद्यावर आतापर्यंत पाहिलं आणि आता एकदम ते म्हणजे इतकं पर्सनल काहीतरी कनेक्शन असल्यासारखं त्या नजरेत आणि त्या मिठीतच होतं ना काहीतरी, की त्याचं मी असं नाही सांगू शकत. ते आपल्याला म्हणजे तुला पण एक माणूस म्हणून येणारी फिलिंग येते. बरोबर. सो ती फिलिंग त्यांच्याबरोबर सतत होती. मग त्यांनी एक अर्धा पाऊण तास आम्ही बसलो होतो. मग त्यांनी सगळं माझ्याबद्दल पर्सनल चौकशी केली. आणि मग
त्यानंतर पण आता पण भेटल्यावर कसं काय भाऊ, मराठीत तर ते खूप छान बोलतातच, कारण मुंबईतच लहानाचे मोठे झालेत. आणि सगळेच कलाकार, इव्हन विनीत सिंग सारख्या ऍक्टरला आपण आतापर्यंत पाहिले, पण म्हणजे काय म्हणतात ना की एवढे कष्ट करून मेहनत करून पण त्यांना ते जे एक एकदम ग्लॅमर किंवा एकदम असं जे पोहोचतायत आता, ते त्यांनी अप्रतिम काम केलं. तू तर बघितलंस, त्यांनी खूप वेगळ्या लेवलवर नेलंय सगळं. आणि सगळेच सिनियर नट म्हणजे आशुतोष राणा झाले किंवा प्रदीप रावत सर, जे आपले म्हणजे ज्यांना आपण गजनीच्या रूपात पाहिलंय, लगानमध्ये देवाच्या रूपात पाहिलंय, असे सगळेच एकदम जेव्हा त्यांच्या सोबत काम करायची संधी येते ना, तेव्हा असं एकदम भारी वाटत होतं. आणि तू जे म्हणतोयस ना, तो हंबलनेस तो मुळात होता या सगळ्यांमध्ये, तो व्यक्ती म्हणून होता. तो असं होतं ना की ते चेन रिॲक्शन सारखं होत जातं, तसं ते झालंय. आणि ते सगळं त्या फिल्मला, ते सगळ्यांचे सोल्स, सगळ्यांचे आत्मे त्याच्यात ओतले गेले आणि झालं. आणि ते रिफ्लेक्ट पण होत आहे, म्हणजे ते स्क्रीनवर जेवढं रिफ्लेक्ट होत आहे तेवढंच ऑफ स्क्रीन पण रिफ्लेक्ट होत आहे. खूप जास्त महत्वाचं आहे. विकी कौशल सरांचा मुद्दा निघाला. तुला एकूणच शूटिंग दरम्यान अशी काय विकी सरांसोबतची तुझी आठवण की जी तू कायम अशी मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवशील की यार हे काहीतरी खास आहे, हे पर्सनल आहे? म्हणजे एक तर तू सांगितला तो किस्सा आहेच, पण इन जनरल शूटिंग दरम्यान किंवा तुला जो सांगावासा वाटेल, प्रेक्षकांसोबत शेअर करावासा वाटेल असा. येस, एक किस्सा आहे, म्हणजे पर्सनलच किस्सा आहे परत तो. आमचं म्हणजे मी म्हणलं तसं की माझं लग्न चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान झालं, आणि लग्नानंतर मी इमिजिएट काही शूट केलं असेल तर छावाचं म्हणजे राहिलेलं 2 दिवसाचं शूट केलं, जे ते मडवाला सगळा सिक्वेन्स आहे ना, चिखलात आम्ही माखलोय आणि जमिनीतनं बाहेर. तर ऑब्व्हियसली तिथे मी, माझा संताजीचं काम करणारा मित्र विनीत भाई, विकी सर, हेच आम्ही सगळे होतो. असं ते, आणि क्रू वालं शूट असतं ना की संपूर्ण क्रूचं ते शेवटचं शूट होतं. त्यानंतर त्यांचे काही राहिलेले सिक्वेन्सेस होते, पॅचवर्क्स होते, जे ते करायला जाणार होते. सो लग्नाला ते येऊ शकले नाहीत ऑब्व्हियसली, म्हणजे मला माहिती होतं ते की ते खूप बिझी असतात, त्यांचे लाईनअप्स वेगळे असतात. पण त्यांना हे खूप छान लक्षात होतं आणि त्यांनी कदाचित माहित नाही, पण ते भेटले. तर भेटल्या ते मला म्हणले की 2 दिवसांचं आमचं शूट होतं. आदल्या दिवशी ते म्हणले की अरे बायको कुठे आहे तुझी, बायकोला आणायचंच ना भेटवायला. तर मी म्हणलं नाही, कसं झालं लग्न वगैरे, त्यांनी विचारलं. मस्त, आता काय तू नवीन फेज मध्ये भेटलो आपण. त्याच्या आधी जेव्हा मी लग्नाच्या जस्ट 4 दिवस आधी शूट करून गेलो होतो, जे बुरानपूरच्या नंतरच आहे ना की मला जखम झाली, ते सगळं आम्ही केलं होतं, तेव्हा ते मला म्हणले होते की अभी हम मिलेंगे नए, म्हणजे आता आपण नवीन, आता तू मतलब म्हणजे आता तू एका प्रकारे जाणार, तुझं इंडिपेंडन्स संपला, आता तू नवीन एक हे येऊन येणार, असं बोलले होते. आणि नंतर कट्टू ह्या, तर ते मला त्यांनी इन्सिस्ट केलं की तू कुठे राहतो, चारकोपलाच राहतोस ना, घेऊन ये तिला, उद्या घेऊन येच. आणि मग नंतर त्या पूर्ण नाईट शिफ्ट होती ती, त्या पूर्ण नाईट मध्ये 3-4 वेळा त्यांनी मला हे केलं की शी इज कमिंग ना टुमॉरो वगैरे, असं विचारलं की तू बोललास ना तिच्याशी. आणि मग मला भाग होतं नेहणं. सो मग मी माझ्या बायकोला, अमृताला, तिचे 2 प्रोग्राम म्हटलं आज बाई प्लीज कॅन्सल कर, ते खूप महत्वाचं आहे. आणि तिला पण, म्हणजे ती आली होती सेटवर, तिला ते आले, ते पहिले म्हणले मी सरांना भेटून येतो, ते जस्ट आले होते, कारण लक्ष्मण सरांना भेटून आले. आणि मग आले ते, म्हणजे असं नाही की ते आले मध्ये काहीतरी अडकले त्यांच्या ह्याच्यात, त्यांनी ही मेड शुअर की ते पहिल्यांदा येऊन भेटले अमृताला, बोलले आमच्याशी, शुभेच्छा दिल्या आम्हाला, आणि मग ते त्यांच्या पुढच्या तयारीसाठी गेले. सो ही क्वालिटी जी आहे ना, हीच क्वालिटी मी मगाशी म्हणत होतो की कदाचित हीच ती क्वालिटी आहे त्यांच्यात माणूस म्हणून, जी रयतेचा राजा किंवा लोकांमधला राजा हा साकारण्यासाठी त्यांना तो कदाचित महाराजांचं ते वरदान मिळालंय, किंवा म्हणा एक प्रकारे ही इज ब्लेस्ड की, आणि त्यांनी ते त्यामुळे म्हणतात ना की लीला पेललंय त्यांनी. अगदी. पण मी पण म्हणजे असं बऱ्याचदा रील्स मधनं बघितलंय किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून छावा अजून फार लोकांपर्यंत पोहोचलेला आहे. सो त्या अनेक पॉडकास्ट मधनं मी ऐकलं की त्या दरम्यान सेटवर खूप वेगळी एनर्जी असायची. म्हणजे मी असं सुद्धा ऐकलंय की शूटिंगची सुरुवात शिवगर्जनेनं व्हायची,
किंवा राज्याभिषेकाचा जो सीन होता तो नेमका योगायोगानं त्याच दिवशी शूट झालेला होता. ह्या सगळ्याकडे कसं पाहतोस तू? ह्या सगळ्या गोष्टी करत असताना म्हणजे जेव्हा जाणवतात ना रे, तेव्हा असं वाटतं की हे काहीतरी दैवी आहे. म्हणजे मी जसं आतापर्यंत सांगतोय की हे डेस्टिनी किंवा युनिव्हर्सचा काहीतरी प्लॅन आहे आपल्यासाठी, आणि आपण इथे असणं हे आपलं भाग्य आहे. आपल्या बरोबर. आधीच्या काही पिढ्यांची पुण्याई पुण्याई आहे. आहे ती, जी आपल्याला लाभतीये. म्हणजे त्याचं क्रेडिट त्यांना आहे सगळ्यांना, की अर्थात आपल्या एफर्ट्सना आहे, कारण आपण आपले एफर्ट्स करत तिथपर्यंत पोहोचलो. पण त्या एफर्ट्सला ज्या वेळेचं म्हणजे टाइम म्हणतात ना, टाइम आना चाहिए, ज्या गोष्टीची गोष्ट आहे की तो टाइम ते जे मिळतं ना, सगळं सपोर्ट किंवा सगळ्या बाजूने ते पॉवर मिळते ना, ती मिळाल्याची जाणीव होते की येस, म्हणजे हे जे चाललंय ते काहीतरी दैवी चाललंय, त्याच्या प्लॅननुसार चाललंय, म्हणजे करेक्ट चाललंय. म्हणजे जसं आता विकी सर एका त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये रिसेंटली मी बघितलं, खूप इन्स्पायरिंग तो पॉडकास्ट इंटरव्ह्यू आहे, की ते म्हणतात की जो होना अच्छा ही होगा, आज होगा कल होगा परसों होगा पता नाही. म्हणजे हो, त्यांनी म्हटलं की ते आपल्या पूर्वजांनी चांगलं केलं, आपण चांगलं केलं, आई चांगलंच होणार. वडिलांचे संस्कार आहेत, त्यांची जडणघडण छान केली त्यांनी आपली. आय थिंक ते संतोष जोईकरांनी ते रील करून त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केली. सोशल मीडियावर. येस येस येस. सो त्या बाबतीत असं वाटतं की जेव्हा आता हे सुद्धा कळलं होतं ना की 16 जानेवारी ही तारीख आहे त्यांच्या राज्याभिषेक दिनाची, त्याच दिवशी आम्ही तो शूट करतो, आणि त्याही पलीकडे जाऊन सांगतो मी, छत्रपती संभाजी महाराज त्या सिंहासनाकडे चालत येतानाचा जो शॉट आहे, जो आपल्याला त्या गाण्याच्या क्लायमॅक्सला दिसतो, करेक्ट, तोच शॉट आम्ही करत होतो. म्हणजे अल्टिमेटली त्या गाण्यात बरंच काय काय जे कटही झालं, त्याला कात्री लागली, पण तो जो मेन त्यातला कोर काय किंवा ते आता त्या सिंहासनावर विराजमान होणार, तर ही जी गोष्ट आहे, हाच शॉट आम्ही त्या दिवशी करत होतो. क्या बात आहे. सो दरबाराच्या आतलेच ते सगळे शॉट्स त्या दिवशी प्लॅन. आणि हे परत असंच आहे की लक्ष्मण उतेकर सरांपासून सगळ्यांना हे नंतर लक्षात आलंय की अरेच्छा, म्हणजे आज किती भारी, किंवा अशा गोष्टी, किंवा आम्ही म्हणजे ज्या पद्धतीने वाईमध्ये भोरमध्ये आमचं शूट झालं ना, तर ते सगळं धोम धरण आणि तो भाग तिथे शूट करत असताना पण असं जाणवायचं की अरे हे काहीतरी एनर्जीज इथे जोडल्या जात आहेत. कदाचित पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राशी असलेला आपल्या मराठ्यांचा इतिहासाचं कनेक्शन, सह्याद्री, या सगळ्याचं काहीतरी मिळतंय आपल्याला. एक म्हणतात ना की त्यांचं हात आहे आपल्यावर, वरद हस्त आहे आपल्यावर, जाणवायचंय. क्या बात आहे. आणि म्हणजे तू जो सिक्वेन्स सांगितला ना, तो पण मला प्रचंड आवडला, की म्हणजे अभिनयाच्या दृष्टीने पण आणि त्या सगळ्या इमोशन्सच्या दृष्टीने पण, की जेव्हा ते त्या सिंहासनाकडे जातात तेव्हाची त्यांची नजर, की त्या नजरेत आहे की ती हे आपला हक्क नाहीये, ते आपल्याला म्हणजे हे आपल्या बाबांचं आहे, शिवाजी महाराजांचं आहे, छत्रपतींचं आहे, ती फिलिंग आहे. आणि त्या क्षणाला ते एक पॉज घेऊन खाली थांबतात आणि म्हणजे थांबतात आणि खाली बघून मग पुन्हा त्यांची जी नजर, त्यामध्ये म्हणजे कमालच ओव्हरऑल सिक्वेन्स केलेला आहे. ह्याच्यात अनेक मराठी चेहरे आहेत, जसं मी म्हटलं की म्हणजे अर्थात तू आहेस, संतोष जोईकर सर असतील, किंवा सुव्रत जोशी आहे, सारंगसाठी आहे, स्वतः दिग्दर्शक लक्ष्मण उत्तेकर मराठी आहेत, विकी कौशल मुंबईत राहिला, त्यामुळे एका उत्तम मराठी बोलतो, त्यामुळे तोही एका प्रकारे मराठी मुलगाच आहे असं आपण म्हणू शकतो. या संपूर्ण इतक्या मोठ्या ऐतिहासिक हिंदी चित्रपटाला एक अशा पद्धतीचा मराठी टच असणं किती प्रभावशाली ठरलं ओव्हरऑल फिल्मच्या दृष्टीने? डेफिनेटली खूप प्रभावशाली ठरलं, कारण आपल्या मातीतली गोष्ट आहे, आपल्या महाराजांचा इतिहास आहे, आणि आपल्या रूट्स मधलं आहे सगळं. तर ते जितकं म्हणतात ना की वेन इट बिकम्स वेन इट इज पर्सनल, मोर अँड मोर पर्सनल, इट बिकम्स मोर अँड मोर युनिव्हर्सल. तर तसं ते त्याला जोडलं. म्हणजे असं वाटतं की असं भारी वाटतं की आपल्या म्हणजे मी तर परत तेच म्हणलो ना की लक्ष्मण उतेकर सर जसं म्हणले की दिनेश विजन सारखे निर्माते, ज्यांचा तसं बघायला गेलं तर ते हिंदी भाषिक, त्यांचा मराठ्यांच्या इतिहासाशी काही डायरेक्ट कनेक्शन नाही, एक भारतीय म्हणून आलेलं कनेक्शन, पण ते एका झटक्यात तयार होतात. आणि त्यांच्यासाठी ते सांगत होते की ते खूप ग्रेटफुल आहेत त्यांना, की लक्ष्मण उतेकर सर आणि आम्ही सगळेच, की ते पटकन तयार होतात की ओके, काय 235 करोड 240 करोड बजेट करू आपण, हरकत नाही. सो ही जी एक प्रकारे हा जो अनकंडिशनल सपोर्ट आहे,
किंवा त्यामुळे जी आपल्या मातीतली गोष्ट सांगायला म्हणून आपली इतकी लोक आली. आणि ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये मी असं म्हणणार नाही प्रत्येकाने जीव ओतलाय, पण मराठा म्हणून एक प्राईडची गोष्ट जेव्हा येते ना, तेव्हा सगळं बाजूला ठेवून जोपर्यंत ती गोष्ट होत कशी नाही, ही जी जिद्द येते ना प्रत्येकाची जेव्हा येते ना तिथे, तेव्हा ते काहीतरी अफलातूनच होतं. सो तसंच झालंय की मराठा म्हणून ती प्राईड, की अरे एवढ्या स्केलवरती मला ते करायला साकारायला मिळतंय, हे सगळं पोचणार आहे जगभर. आणि म्हणजे एक आपल्याला प्राईड येतो ना की अरे आपली गोष्ट पोचणार आहे, म्हणजे आपल्या मराठ्यांचा आपला इतिहास आहे. आपण बाकी 2 ठिकाणी कमी पडू आयुष्यात, प्रयत्न करू पण कमी पडू कदाचित, पण इथे नाही पडायचंय कमी आपल्याला, इथे आपल्याला चान्सच नाहीये असं. पण म्हणजे हा चित्रपट जर मराठीत असता तर असता तर ऑब्व्हियसली म्हणजे काय म्हणतात, ऑनेस्टली त्याची जी आता व्याप्ती निर्माण होते हिंदीमुळे, तो हिंदी भाषेमुळे तो जगभरात पोचतो. म्हणजे मी एका खूप गोड मुलीचं रील पाहिलं मध्यंतरी. काय होतंय आता जगभर पण खूप शोज बघितले जातात किंवा रिलीज झालाय ओव्हरसीज, जर्मनी असू दे, कॅनडा असू दे, अमेरिका असू दे, UK असू दे, तर तिथल्या मराठी लोकांचे रील्स येत आहेत की बर्फात -15 आणि -10 डिग्रीमध्ये पण एक लहान मुलगी तिच्या कुटुंब तिला, तर ती ते म्हणत होती की आपले महाराज आहेत तर मग ते मराठीत का नाही बनवलं. तर मग तिचे वडील तिला सांगतात की ते हिंदीत झाल्यामुळे खूप लोक बघतात ना. तर मला असं वाटतं की जागतिक पातळीवर आपल्या भारताला रिप्रेझेंट करणारी आपली भाषा आहे हिंदी. बरोबर. जी म्हणजे काय म्हणतात त्याला, एक 80% 70 ते 80% सामान्य लोकांच्या आयुष्यात येणारी भाषा आहे, बोलता येणारी, किंवा हे नाही म्हणत मी, पण समजू शकतात अशी आहे. तर मला असं वाटतं की जर ती गोष्ट आपल्या जगाला, भारताला ती रिप्रेझेंट करणार आहे, भारताच्या इतिहासातल्या एका महत्वाच्या काळाला, तर मग ती हिंदीत होणं त्यासाठी ग्रेटच होतं. म्हणजे काय म्हणतात विधिलिखित असतं तसं होतं. आणि दुसरी गोष्ट की ती हिंदीत झाल्यामुळे पोचतीये ना एवढी, हिंदीत झाल्यामुळे एवढ्या ठिकाणी म्हणजे ज्यांना हिंदी येत नाही. तर काल परवाचीच एक छोटासा अजून एक किस्सा असा आहे की कोइंबतूर किंवा तिकडचे जे अन्नमलाई ज्या कम्युनिटीज आहेत तमिळनाडू मधल्या, कोर मधल्या, त्यांना खूप आवडतोय सिनेमा. त्यांना भयानक आवडतोय आपला सिनेमा. कारण एका अर्थी ते पण आहे ना की छत्रपती संभाजी महाराज तिथेही त्यांचं साम्राज्य वाढलं होतं. तर सांबार ही म्हणजे नावच सांबार संभाजी महाराजांवरनं आलं. तर पण त्यांना हिंदी कळत नाही एकतर ऐकायला, आणि दुसरी गोष्ट त्यांना इंग्लिश सबटायटल्स पण जमत नाहीये. तर म्हणजे आता माहित नाही, पण तरीही ते बघतायत. म्हणजे हे आपल्या देशातलं सांगतो मी, बाहेरचं तर वेगळंच आहे. सो असं काहीतरी ऐकल्यावर किंवा बघितल्यावर असं भारी वाटतं, आणि असं वाटतं की हो करेक्ट आहे, हे हिंदीतच पोचवायला हवं होतं. आणि म्हणजे ही पण गोष्ट खरी आहे की म्हणजे जसं तू म्हणालास की आपला इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा. तर म्हणजे असं मी बऱ्याच ऐकलं, म्हणजे आपण सगळेच मराठी भाषेसाठी आग्रही असतो आणि असलंच पाहिजे, डाऊटच नाही. पण जर आपल्या भाषेचा जो ग्रेटनेस आहे तो जर इतरांपर्यंत पोहोचवायचा असेल तर इतरांची भाषा शिकली पाहिजे, जेणेकरून त्यांना त्यांच्या भाषेत आपल्या भाषेचा गौरव सांगता येईल. राईट. तसंच आपल्या इतिहासाबद्दल आहे की आपला इतिहास जर लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवायचा असेल तर त्यांना समजणाऱ्या भाषेतनं आपला दैदिप्यमान इतिहास पोहोचवला पाहिजे. आणि ते कदाचित हिंदीचे हे असू शकतं, पण मराठी डब करणार आहे का की अशा अफवाद, म्हणजे मी असं ऐकलं होतं, आय डोंट नो, वेगळ्या भाषांमध्ये डब करणार आहेत किंवा तसा काही प्लॅन आहे किंवा करावं असं तुला वाटतं का? नाही, करणार आहेत का नाही ह्याच्याबद्दल मला अजून काही कळलं नाही ऑफिशियली, त्यामुळे मी काही सांगणं न सांगणं अयोग्यच ठरेल. तर ते होईल किंवा नाही होईल माहित नाही. पण मराठीत डब करावा का हा जर प्रश्न विचारशील मला तू, तर माझं म्हणणं आहे मराठीत हा करावा डब. मला असं वाटतं की केला तर तो जास्तीत जास्त पोचेल. पण मग एका बाजूने असंही वाटतं की आता हिंदी मुळे त्याला जे एक म्हणजे कसं म्हणेन, वलय नाही म्हणणार, वलय हा चुकीचा, ग्लॅमर पण म्हण, किंवा त्याला एक जे त्याची स्केल बदलते ना एकदम, ते एका वेगळ्या पातळीवर जातं सगळं एकदम. तर मला असं वाटतं की
ते त्या गोष्टीसाठी मला वाटतं की केला तरी हरकत नाही, चांगलीच गोष्ट होईल, पण नको आपल्या लोकांना सुद्धा तो हिंदीतच बघू दे असं वाटतं मला. ओके. आणि एक ह्या चित्रपटाबद्दल अजून एक आहे, ते म्हणजे फार कमी कॉन्ट्रोवर्सी झालेला एक असा ऐतिहासिक चित्रपट आपल्याला असं म्हणता येईल, पण तरी त्यातल्या त्यात झालीच, म्हणजे नाही म्हटलं तरी. आणि पहिल्यांदा एक अशी कॉन्ट्रोवर्सी की ज्याच्याबद्दल लोकांना नंतर रिग्रेट वाटतंय, अशा पद्धतीची कॉन्ट्रोवर्सी या चित्रपटामधून बघायला मिळाली. सुरुवातीला जेव्हा त्याचे टीझर्स ट्रेलर्स येत होते आणि जेव्हा त्यात लेझिम होती महाराजांनी खेळलेली, त्याबद्दल लोकांना थोडंसं असं होतं की का म्हणून प्रत्येक वेळेला बॉलिवूडला असं दाखवायलाच हवं का मेन कॅरेक्टर किंवा ऐतिहासिक कॅरेक्टर नसताना. त्याच्यावर लक्ष्मण उत्तेकर सरांनी दिलेलं स्पष्टीकरण मला पर्सनली पटलं की तो लोकांचा राजा आहे, तो मावळ्यांचा राजा आहे. सो त्यांनी जर म्हटलं की राजा खेळा ना, तर का नाही खेळणार? एक्झॅक्टली. सो मला त्यांचं पर्सनली स्पष्टीकरण पटलं, पण त्यांनी त्याच्यावर तो सीन नंतर काढूनही घेतला आणि तेही मला तितकंच वाटलं की लोकांचा रिस्पेक्ट म्हणून त्यांनी ते केलं. बरोबर. पण तुला काय वाटतं की तो सीन ठेवायला हवा होता का नाही? कारण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा 2-3 प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत की तो सीन पुन्हा ऍड करा, किंवा मी असे बऱ्याचदा रिग्रेटफुल देखील लोकांचे रील्स बघितले की एवढ्या फिल्ममध्ये संभाजी महाराजांनी भोगलेल्या यातना बघितल्यानंतर लोकांनी म्हटलं की राजांचा 30 सेकंदाचा आनंद सुद्धा आपण बघू शकलो नाही, इतकं आपण हे झालो, स्वार्थी झालो एका अर्थी. किंवा सो काय वाटतं तुला एकूण या कॉन्ट्रोवर्सी बद्दल? नाही, मला माहिती आहे तुम्हाला हा खूप ॲब्रप्ट कट वाटला असेल, पण मला माहिती आहे तुम्हाला शेवटपर्यंत हा एपिसोड बघायचा आहे, त्यामुळे मी मध्येच आलो हे सांगायला की तुम्हाला हा एपिसोड कसा वाटलाय मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. सोबतच छावा चित्रपट अजूनही बघितला नसेल तर जरूर बघा आणि कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अनेक असे आमचे व्हिडिओज बघायचे असतील तर अर्थात सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांपर्यंत हे चॅनल पोहोचवा. ओके, चला पुढे कंटिन्यू करूया. तू जो प्रश्न विचारलास त्याचं मला काय वाटतं, पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा ती कॉन्ट्रोवर्सी झाली त्या म्हणजे त्या शॉर्ट्स मध्ये मी स्वतः आहे, त्या राज्याभिषेकाच्या पूर्ण सगळ्या ह्याच्यात मी स्वतः ते विटनेस पण केलंय समोर. जर एक्झॅक्टली लक्ष्मण उत्तेकर सरांनी जे त्याच्यावरती काय म्हणतात एक्सप्लेनेशन दिलं ते एकदम नॉर्मल ह्युमन, कुठल्याही ह्युमन बिंगला ते पटण्यासारखं आहे की एक राजा आहे आपला आणि तो रयतेचा राजा आहे, त्याला रयतेनेच राजा बनवलं आणि त्यालाही त्याची जाणीव होती. रादर त्या जाणीवेमुळेच तर तो अगदी कोर जी जनता होती सामान्य, जिथे आजच्या डेमोक्रेसीमध्ये आपण खूप दुर्मिळ झालंय आणि ते बऱ्याच कारणांमुळे दुर्मिळ झालंय, म्हणजे ते योग्य अयोग्यच्या बेसिसवर असतं ते आलंय ते, पण तेव्हा अगदी त्या लोकांमध्ये उतरणारा तो राजा होता, म्हणून तर तो छत्रपती होते ना, ते इझिली ऍक्सेसिबल होते ते. तर का नसेल रे? आणि आपलं पारंपरिक आहे, लेझिम काय, ढोलताशे काय, हे सगळं आपलं पारंपरिक खेळ आहेत, किंवा मंगळगौरीचे खेळ काय, ते पण आपले पारंपरिक खेळ आहेत. तर तुम्हाला जर म्हणजे ती जी काही एक ऑब्व्हियसली एक इमेज असते, त्या इमेजचा आपण रिस्पेक्टच केला पाहिजे आणि तो केलाच. म्हणजे काय म्हणतात, त्या पर्स्पेक्टिव्हनी भावना दुखावल्या जाऊ नयेत, त्या इमेजला काही धक्का बसू नये, म्हणून शेवटी लक्ष्मण उत्तेकर सर म्हणले की माझ्या म्हणजे फिल्म मधला काही तो काही क्रुशल असा कुठला त्याच्यामुळे कॉन्टेंट जात नाहीये, तर मी त्यापेक्षा बेटर काढतो. पण जसं तू म्हणलास तसं की आता त्याला उलट हे येत आहे की टाकावं. तर मी जेव्हा पहिल्यांदा फिल्म बघितली, एक्झॅक्टली मी हेच, आम्ही जे मित्र होत मराठी त्या कलाकारांनी, जे काही आम्ही संतोष दादा असेल किंवा आशिष असेल, आम्ही आमच्यात हीच चर्चा करत होतो की अरे असं वाटतं यार की एवढं सगळं बघितल्यावर, त्यांचं शौर्य, त्यांचं बलिदान, त्यांचे त्याग, हे सगळे त्यांच्या यातना बघितल्यावर असं खरंच वाटतं की अरे काय हरकत होती, म्हणजे काय हरकत काय होती, एक 30 सेकंदाचा 1 मिनिटाचा त्यांचा तो आनंद बघायला, म्हणजे किती छान, उलट एक वेगळी शेड आली असती. बरं त्यांनी म्हणजे छावा एक सिंह कसा असेल हे त्यांच्या चालीतनं, त्यांच्या चालबोलीतनं, त्यांच्या अगदी प्रत्येक फ्रेम मध्ये बसण्यातनं, उठण्यातनं, नजरेतनं सगळं येत आहे. मग तोच म्हणजे त्याचा अजून एक शेड दिसली असती ना त्या सिंहाची, की तो आनंद साजरी करताना काय पद्धतीने तो साजरी करतो. आणि यात काही गैर नाहीये रे, मला असं वाटतं. म्हणजे ठीक आहे, आता त्याला खूप वेगळ्या पद्धतीने, म्हणजे तेच आहे परत की खूप अवघड गोष्ट आहे, पण इतिहासाला फॅक्ट्स म्हणून
न बघता किंवा ते एका पॉइंट नंतर त्याला ज्या पद्धतीचे वेगवेगळे अँगल्स येत जातात आणि आज जे ते अँगल्स आलेत आजच्या काळात ते खूप सेन्सिटिव्ह अँगल्स आहेत, त्याचा सगळ्यांनी रिस्पेक्ट करावा. पण मला असं वाटतं की ही गोष्ट जी होती ना ती खूप त्यांच्यातल्या त्या माणूसपणाची होती. तेच किल झालं त्यामुळे. म्हणजे त्या माणूस म्हणून येणाऱ्या त्या हॅपीनेसचा त्यांचा हक्क किंवा तो एलिमेंट त्यांच्या पर्सनॅलिटीतला तो हे झालं त्यामुळे एका अर्थी, असं मला वाटतं. सो ठीक आहे, पण आता जर ते परत येणार असेल म्हणजे लोकांना असं वाटत असेल तर आलं तर खूपच भारी होईल. मला माहित नाही, म्हणजे माझी पण इच्छा आहे, मलाही बघायचं आहे ते, कारण ऑब्व्हियसली त्याचा मी पार्ट पण आहे म्हणून पण बघायचं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे त्या ट्रेलर मध्ये जे शॉट दिसतात आपल्याला पटकन, तो जो काही लेझिम घेऊन त्यांनी केलंय ते अप्रतिम आहे खूप. म्हणजे ते त्यांच्या त्या पूर्ण ह्याला कॉम्प्लिमेंट करणारच आहे, ते काही ऑफ नाहीये. पण ठीक आहे, म्हणजे ह्या एक ऐतिहासिक चित्रपट काढायचा म्हटलं की अशा पद्धतीच्या येणार आणि त्याची पूर्वकल्पना असेलच, सगळ्यांनाच असेल. पण खरंच खूप सर्वार्थाने उत्तम झालाय हा सिनेमा आणि त्याबद्दल तुझं मनपूर्वक अभिनंदन. आणि फार अभिमान आहे आम्हाला की एक इतका प्रॉमिनंट मराठी चेहरा इतक्या मोठ्या पडद्यावर झळकला आणि संपूर्ण जगभरात तुझं नाव झालं. सो आम्हाला पर्सनली खूप जास्त अभिमान वाटतोय आणि थँक्यू तू इथे आलास. आणि अजून एक मला तुला रिक्वेस्ट करायची की म्हणजे ही आत्ता फक्त आपण नुसतं एवढं बोललो तर छावाबद्दलची जर्नी झाली, पण ह्याही पलीकडे तुझ्याही जशा राजांच्या वेगवेगळ्या शेड्स आहेत तशा तुझ्याही वेगवेगळ्या शेड्स आहेत, अभिनेता म्हणून, माणूस म्हणून, तुझं एक व्यक्तिमत्व म्हणून. सो त्याबद्दलही मला तुझ्याशी गप्पा मारायला आवडतील. सो प्लीज तू पुन्हा ये किंवा आपण एक वेगळा एपिसोड करू. नक्की मला सारखं यायला आवडेल वेगवेगळ्या विषयांवर, ह्याच्यावर तर करूच, पण वेगवेगळ्या विषयांवर सतत येऊन गप्पा मारायला आवडेल मला. डेफिनेटली आपण करूया. आणि थँक्यू सो मच आज तू आलास आणि आपण छान गप्पा मारल्या, मला खूप मस्त वाटते. थँक्यू तुम्हाला सगळ्यांना. मला तुम्हाला खूप अभिमान वाटतोय आणि तुमच्या या ब्लेसिंग्समुळे खूप छान वाटतंय. एक स्ट्रेंथ मिळते त्यातनं पुढच्या जर्नीसाठी म्हणून. सो थँक्यू सो मच, मीन्स अ लॉट. आणि असंच प्रेम असू दे कायम. येस, हे प्रेम किंवा ह्या शुभेच्छा पुढच्या जर्नीसाठी खूप इम्पॉर्टंट आहेत. येस.